नमस्कार. मी मुद्दाम हा भाग करायला घेतलेला आहे. एक चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटामध्ये मुख्य नायकाची भूमिका ही अमोल कोल्हे यांनी केलेली आहे. अमोल कोल्हे यांचा हा चित्रपट, अमोल कोल्हेनी भूमिका केली आहे म्हटल्यावर ते कोणता नरेटिव्ह पसरविण्यासाठी हे करतात हे आपल्या लक्षात येईल. त्या चित्रपटातली काही दृश्य मला अक्षरशः विचार करायला प्रवृत्त करणारी होती. म्हणून त्यावर विचार केला आणि मग मांडावं असं वाटलं. चित्रपटातलं दृश्य तुटक तुटक स्वरूपात तुम्हाला दाखवतो, कारण मला त्याचं हे यायला नको, कॉपीराईट यायला नको, म्हणून तुम्हाला ते जरा दाखवतो. यात अमोल कोल्हेनी काही प्रश्न विचारलीत आणि या प्रश्नानंतर काही माणसं निरुत्तर झालीत. जरा बघा. हिरण्यकश्यपूने कोणते अपराध केले होते? फक्त 4 अपराध सांगावे. बळीराजानं कोणता अपराध केला होता म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागला? महान बळीराजानं केलेला फक्त 1 अपराध सांगा. पाहिलं? हिरण्यकश्यपूने कोणता अपराध केला होता, बळीने कोणता अपराध केला होता, असे अनेक प्रश्न यात ते विचारतात. ब्राह्मणांचा वेश घेतलेले बाकीचे कलाकार निरुत्तर होतात. ते उत्तर देऊ शकत नाहीत. त्यांची भंबेरी उडते असं या चित्रपटात बघायला मिळतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरचा हा चित्रपट आणि त्यात अमोल कोल्हे महात्मा ज्योतिबा फुलेंचा अभिनय करतायत, रोल करतायत, त्यांचं जीवनपट तुमच्यासमोर उघड करायचा प्रयत्न करतायत. मला महात्मा फुलेंनी केलेल्या कार्याविषयी अनादर आहे असं अजिबात नाही. प्रचंड आदर आहे. ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दोन्हींच्या विषयी माझ्या मनामध्ये अत्यंतिक आदर आहे. हे वाक्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी म्हटलंय का हा प्रश्न आहे. हे वाक्य त्यांचा रोल करणाऱ्या एका अभिनेत्याच्या तोंडी आहे, हे जरा जास्त महत्वाचं आहे. अमोल कोल्हेनी छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करत करत जो ब्राह्मण द्रोह पसरविण्याचा प्रयत्न केला होता त्याला त्यावेळी उत्तरं दिली गेली आहेतच, प्रत्येकाने देण्याचा प्रयत्न केलाय. आणि यावेळीही हिरण्यकश्यपूला मारणारा भगवान नरसिंह चुकला होता, किंवा हिरण्याक्षाला मारणारे विष्णू अवतारातील वराह अवतारातील भगवान विष्णू चुकले होते. बळीला मारणारे वामन अवतारातील विष्णू चुकले होते. आता वामन मुद्दाम बळीचा उल्लेख इथे येतो, कारण बळीला मारणारा विष्णूचा अवतार वामन अवतार आहे. वामन हा ब्राह्मण अवतार दाखवल्या जातो, म्हणून मग ते आपलं कसं तरी करून ब्राह्मणांच्या वरती शेकवायचं. जसं अनाजी पंतांचं केलं, जसं बाकीच्यांचं केलं, तसं हे पण करायचं. हा त्यांचा साधा सरळ प्रयत्न आहे. कुठलेही 4 अपराध सांगावेत असं या रोलमध्ये ते म्हणतात, अमोल कोल्हे म्हणतात. अमोल कोल्हेंना मला काही घटना सांगायच्या आहेत. म्हणजे मुळात हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष या 2 बंधूंना, जसं मी रावणाच्या विषयात सांगतो तसं या 2 बंधूंना त्यांनी कुठल्या जातीत टाकू नये, कुठल्याही जातीत टाकू नये. म्हणजे ते राक्षस होते म्हणून शूद्र होते, अजून कोणत्या वर्णाचे होते, असला काही प्रकार करवण्याचा प्रयत्न करू नये. मी सांगतो. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांची आई कोण आहे? तर ती दिती. ही दिती कोण आहे? तर ही दिती महाराज दक्षांच्या 13 कन्यापैकीची एक कन्या. दिती, अदिती आणि बाकीच्या कन्या, ज्याचा स्पष्टपणे उल्लेख मी शिवपुराणातल्या कथांच्या मधून सांगितलेला आहे. दिती आणि अदिती या 2 महत्वाच्या कन्या यासाठी आहेत 13 पैकी. बाकीच्या 11चा फक्त उल्लेख होतो. दिती आणि अदिती या महत्वाच्या यासाठी आहेत की यांच्या पोटीच बरेच चांगले पुत्र जन्माला आलेले आहेत. या राजा दक्षाने, हा दक्ष कोण? तर ब्रह्मदेवाने निर्मिलेला प्रजापती. राजा दक्ष याच्या कन्या 13, आणि या 13च्या 13 कन्यांचा विवाह महर्षी कश्यपांशी झाला होता. 13च्या 13 कन्यांचा विवाह. त्याचं कारण सुद्धा होतं की ब्रह्मदेवानी प्रजापती दक्षाला सांगितलं होतं की आता यापुढे या पृथ्वीचा, या लोकाचा विस्तार करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळं एका दक्ष प्रजापतीची कन्या
कश्यपाची पत्नी होते आणि या दितीच्या पोटी 3 पुत्र जन्माला येतात. एक मोठा हिरण्यकश्यप, त्याहून छोटा हिरण्याक्ष आणि एक कन्या जिचं नाव होलिका. या तिघांचा जन्म होतो. म्हणजे हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आणि होलिका हे कश्यपाचे पुत्र आहेत. ते दक्षाच्या पुत्रीचे पुत्र आहेत. त्यामुळे उगाच ते आमचे, ते तुमचे, हे यांचं असं समजण्याचं कारण नाही. आता मूळ मुद्दा आहे, म्हणजे असं नको व्हायला की मूळ मुद्द्याला बगल देऊन आपण बाकीची कथा सांगतोय. मूळ मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ज्या अमोल कोल्हे प्रश्न विचारतायत की यांचा अपराध काय सांगा. मुळात हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे असुरी प्रवृत्तीचे आहेत. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संयोगातून जन्मलेले असुरी प्रवृत्तीचे हे 2 पुत्र आहेत, ज्यांना आपलाच बोलबाला हवाय. या हिरण्याक्षाने आपल्या प्रचंड शक्तीने या पृथ्वीलाच ताप द्यायला सुरुवात केली होती. आणि या पृथ्वीला ताप देणाऱ्या हिरण्याक्षाला मारण्यासाठी भगवान विष्णूला वराह रूप घेऊन पृथ्वीचं रक्षण करावं लागलं होतं आणि या हिरण्याक्षाला मारावं लागलं होतं. हा एक अवतार. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांना मारण्यासाठी भगवंताला 2 भावांसाठी 2 अवतार घ्यावे लागलेले आहेत. एक वराह अवतार आहे आणि दुसरा नरसिंह अवतार आहे. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी त्यानंतर भगवंतांनी नरसिंहाचा अवतार धारण केलेला आहे. त्यामुळं हे दोन्ही अवतार ब्राह्मणाशी संबंधित नाहीत. उलट ब्राह्मण पुत्र आहे हिरण्य कश्यप आणि हिरण्याक्ष, ब्राह्मण पुत्र आहे. जसा रावण ब्राह्मण पुत्र आहे तसा हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे ब्राह्मण पुत्र आहेत. आणि या दोघांनाही मारण्यासाठी भगवंतांनी वेगवेगळे अवतार धारण केले. रावणाला सुद्धा मारायला रामाचा अवतार घेतलाय, क्षत्रिय रूपात घेतलेला आहे. त्यामुळे नियंत्रित करण्याची ही पद्धत सांगितलेली आहे. आता हिरण्यकश्यपूचे अपराध काय? एक, आपल्या भावाच्या शक्तीचा उपयोग करून समस्त पृथ्वी तलावरच्या नागरिकांना त्रास देणे. 2, आपलेच वर्चस्व असावे म्हणून आपल्या लोकात राज्य न करता अन्य राज्यावरती आक्रमण करून त्यांच्या सत्ता आपल्या ताब्यात करून घेणे. इंद्रलोकाला त्रास देऊन इंद्रलोकाची सत्ता ताब्यात घेणे. पृथ्वी, पाताळ, स्वर्ग या सगळ्या ठिकाणी आक्रमण करून जगातली अशांतता वाढवणे. पाकिस्तान जो प्रकार करतो आहे तो प्रकार म्हणजे दहशतवादी पाठवणे, आम्हीच सगळे ग्रेट आहेत म्हणणे, स्वतःला देव घोषित करून या पृथ्वीचं संचालन मीच करणार असा भाव हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये आला होता. हा त्याचा अपराध. दुसरं, आपल्याच पोटी आलेला पुत्र प्रल्हाद हा भगवंताचा भक्त झाला आहे हे कळल्यावर असा कोणता पिता असेल जो आपल्याच पुत्राला मारण्याचे प्रयत्न करू लागतो. प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न हिरण्यकश्यपूनी केले. वेगवेगळ्या कथा आहेत. आपल्याच पुत्राच्या वधाचा प्रयत्न करणे, आपल्या पुत्राला मारण्यासाठी आपल्याच बहिणीचा वापर करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, हिरण्याक्षाच्या चुकावर पांघरून घालणे, पुत्राच्या साह्यार्थ धावून आलेल्या आपल्या पत्नीला कयाधूला झिडकारणे हे अपराध आहेत. दुसऱ्याच्या राज्यावर स्वारी करून त्याला आपल्या अंकित करून प्रजेला त्रास देणे हा अपराध आहे. राजा आततायी झाला, मत्तकामी झाला की त्याला थांबवावं लागतं. त्यामुळे या अपराध आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि पुढचा मुद्दा, हिरण्यकश्यपू असो, हिरण्याक्ष असो, रावण असो की कोणताही दैत्य, या दैत्यानी जेव्हा जेव्हा तपश्चर्या केली आहे तेव्हा तेव्हा त्यांना तपश्चर्येचं फळ म्हणून वेगवेगळे आशीर्वाद दिलेले आहेत. कोणाशीही देवतांनी भेदभाव केलेला नाही आहे, ब्रह्मदेवानी भेदभाव केलेला नाही आहे. त्याच्या तपश्चर्येचं फळ म्हणून त्याला जे द्यायचं आहे ते दिलेलं आहे. आणि ते दिल्यावर तुमची वृत्ती कशी बदलली आहे हे बघून तुमच्या अंताचा विचार केलेला आहे. मुद्दा पुढचा, हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भगवंतांनी
त्या राज्यावर आपला दावा सांगितलेला नाही. ते राज्य ताब्यात घेऊन दुसऱ्या कोणाकडे तरी दिलंय असं घडलेलं नाही. ते राज्य हिरण्यकश्यपूच्या मृत्यूनंतर दिलं ते त्याचाच पुत्र प्रल्हादाला आणि प्रल्हाद त्या राज्यावर राज्य करू लागला. इतक्या साध्या सरळ गोष्टी असताना केवळ नरेटिव्ह पसरवायचं, लोक निरुत्तर झाले असं दाखवायचं, प्रश्नही आपलेच, नसलेलं उत्तरही आपलंच, पैसे देऊन पडलेले चेहरेही आपलेच, असं करून एक सूत्रबद्ध षडयंत्र रचायचं आणि लोकांच्या मनात देवतांच्या विषयी अढी निर्माण करायची. छत्रपती संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये बरं होतं, किमान एका जातीविषयी अढी निर्माण केली जात होती. इथे देव जातीचे करून त्यांच्याविषयीच गैरसमज पसरवून देण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. म्हणून याबाबतचा खुलासा करावा वाटला. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक